नमस्कार मित्रांनो, आयुष्यात आपण खूप धावतो, खूप मेहनत करतो. एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, एका नोकरीतून दुसरीकडे स्थलांतर करतो. आणि हे सगळं कशासाठी? तर सुखासाठी, समाधानासाठी आणि प्रगतीसाठी. पण कधी कधी आपण अशा ठिकाणी अडकतो जिथे आपण बाहेरून तर सुखी दिसतो, पण आतून हळूहळू संपत जातो. आपल्याला वाटतं की हातामध्ये चांगला पगार आहे, राहायला मोठं घर आहे. मग अडचण काय आहे? अडचण तिथे नसते जी डोळ्यांना दिसते. अडचण तिथे असते जी आपल्या आत्म्याला आणि आपल्या मानसिकतेला जाणवते. अनेकदा आपण चुकीच्या जागी राहून स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेतो आणि आपल्याला त्याची जाणीव सुद्धा होत नाही. आपण परिस्थितीशी तडजोड करायला शिकतो, पण ती तडजोड आपल्याला प्रगतीपासून लांब घेऊन जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या जर तुमच्या आजूबाजूला नसतील, ज्या जर तुमच्या शहरात किंवा तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी नसतील, तर ती जागा तुम्हाला लगेच सोडली पाहिजे. हा निर्णय घेणं खूप कठीण असू शकतं. कदाचित तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे, पण लक्षात ठेवा, एखादं झाड चुकीच्या मातीत लावलं ना, तर त्याला कितीही पाणी घातलं तरी ते कधीच बहरत नाही. ते फक्त जिवंत राहतं. आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत तुमच्या अस्तित्वाबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण चौथी आणि 5वी गोष्ट अशी आहे जिथे आपण 90% लोक चूक करतो आणि आपलं आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहतं. आपण ज्या समाजात राहतो त्याचा आपल्या विचारांवर आणि आपल्या भविष्यावर इतका खोलवर परिणाम होतो की कधी कधी आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. पहिली गोष्ट जी तुमच्या ठिकाणी असायलाच हवी ती म्हणजे प्रगतीची संधी आणि समृद्धीचं वातावरण. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे तुमच्या अफाट कष्टाला मोल नाही, जिथे तुमची बुद्धी गंजत चालली आहे आणि जिथे प्रगतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, तर लक्षात ठेवा, ती जागा तुमच्यासाठी घर नाही तर एक सोन्याचा पिंजरा आहे. समृद्धीचा अर्थ केवळ बँक बॅलन्स नाही, तर समृद्धी म्हणजे असं वातावरण जिथे तुमच्या कौशल्याला वाव मिळेल, जिथे तुम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. एक वास्तववादी उदाहरण पाहूया. समजा एक तरुण मुलगा आहे ज्याच्याकडे कोडिंगचं किंवा एखाद्या कलेचं जबरदस्त ज्ञान आहे, पण तो अशा गावात किंवा शहरात राहतो जिथे त्या कलेला कोणी ओळखतही नाही. तिथे लोक त्याला म्हणतात, हे काय लॅपटॉप वर बसून असतोस, त्यापेक्षा शेती कर किंवा कुठेतरी शिपाई म्हणून लाग. इथे त्या मुलाची स्वप्न मोठी आहेत, पण तिथली परिस्थिती त्याला सांगते की एवढं करून काय होणार आहे. अशा ठिकाणी राहून तो मुलगा हळूहळू आपला आत्मविश्वास गमावून बसे. विचार करा, एखादा मौल्यवान हिरा जर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडला असेल तर लोक त्याला दगड समजून बाजूला साधते, पण तोच हिरा जेव्हा जोरीच्या दुकानात जातो तेव्हा त्याची खरी किंमत जगाला कळते. तुमचं शहर किंवा तुमची जागा ही तुमच्यासाठी जोरीचं दुकान असायला हवं. जर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर असं वाटत असेल की तुमची क्षमता वायाच जात आहे, तुमच्या मेहनतीचं चीज होत नाही, तर ती जागा सोडण्याचं धाडस करा. कारण वेळ निघून गेल्यावर केवळ मी हे करू शकलो असतो हा पश्चाताप उरतो. संधी पुन्हा दार ठोठावत नाही. तुमची प्रगती तिथेच होते जिथे स्पर्धेमध्ये जिवंतपणा असतो आणि कष्टाला सन्मान असतो. आता विचार करा, संधी तर मिळाली, पण जर सोबत देणारे लोक चुकीचे असतील तर? प्रगती आणि वातावरणानंतर दुसरी महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे योग्य संगत आणि मार्गदर्शक. जेव्हा आपण प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा केवळ एकट्याने धावून चालत नाही. आपल्याला अशा लोकांच्या ऊर्जेची गरज असते जे आपल्याला पडल्यावर सावरतील आणि धावताना प्रेरित करतील. ज्या ठिकाणी तुम्हाला आदर देणारे लोक नाही किंवा जिथे तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक जास्त आहेत, ती जागा तुमच्यासाठी मानसिक निशा आहे. मानसशास्त्र सांगतं की आपण त्या 5 लोकांची सरासरी असतो ज्यांच्यासोबत आपण आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो. जर तुमच्या आजूबाजूला फक्त असे लोक असतील जे चहाच्या टपरीवर बसून जरा चौखाळ्या पाखाळ्या काढतात, ते जे फक्त नशिबाला दोष देतात, तर तुम्ही कधी स्वतःच आकाश निर्माण करू शकणार नाही. एक रिअल लाईफ उदाहरण डोळ्यासमोर आणा. समजा तुम्ही एका अशा गल्लीत किंवा कॉलनीत राहतात जिथे दररोज सकाळी भांडणं होतात, जिथे लोक एकमेकांचे पाय खेचण्यात धन्यता मानतात. जर तुम्ही तिथे एखादी नवीन गाडी घेतली किंवा घर बांधलं तर लोक आनंद साजरा करण्याऐवजी याने नक्की कुठेतरी काळा पैसा आणला असेल अशी चर्चा करतात. अशा नकारात्मक वातावरणात तुमचे विचार कधीच मोठे होऊ शकत नाही. तुमचे मुलंही तेच शिकतात जे ते रोज पाहतात. तुम्हाला अशा जागी जायला हवं जिथे लोक तुम्हाला विचारतील, आज तू नवीन काय आहे? जर तुमच्या मित्रांच्या वर्तुळात तुम्ही सर्वात जास्त हुशार असाल तर तुम्ही चुकीच्या खोलीत बसला आहात. तिथून बाहेर पडा आणि अशा लोकांचा शोध घ्या ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटेल की आपल्याला अजून खूप काही मिळवायचं आहे. मार्गदर्शक आणि सकारात्मक मित्र हे त्या प्रकाशासारखे असतात जे तुम्हाला अंधारातही रस्ता दाखवतात. जिथे तुमच्या स्वप्नांची चेष्टा केली जाते ती जागा तुमची नाही. जिथे तुमच्या स्वप्नांना पंख दिले जातात तीच तुमची खरी जागा आहे. संगत आणि प्रगती तर झाली, पण मित्रांनो, एका अशा गोष्टीबद्दल विचार करा जिच्याशिवाय कितीही पैसा असला तरी तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नाही.
जर ही तिसरी गोष्ट तुमच्या जागेत नसेल तर तुमचं संपूर्ण कुटुंब धोक्यात असू शकतं. ही गोष्ट नक्की काय आहे तर ती आहे तुमच्या त्या जागेची सुरक्षितता आणि नीतिमत्ता. आपण प्रगती आणि लोकांबद्दल बोललो, पण मित्रांनो, एका गोष्टीचा विचार करा. तुमच्याकडे करोडो रुपये आहेत, पण जर तुम्हाला तुमच्याच घरात रात्री शांतपणे झोपता येत नसेल तर त्या पैशांची किंमत काय? तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जागेची सुरक्षितता आणि नीतिमत्ता. सुरक्षितता म्हणजे फक्त घराला मोठं कुरूप असला नव्हे, तर तुमच्या मानसिक शांततेची सुरक्षा. ज्या ठिकाणी गुन्हेगारीचा दर जास्त आहे किंवा जिथे भ्रष्टाचार रक्तमासत भिनला आहे, तिथे तुम्ही तुमचं कुटुंब कधीच सुरक्षित ठेवू शकत नाही. अशा ठिकाणी तुमचा बराचसा वेळ आणि ऊर्जा फक्त स्वतःचा बचाव करण्यातच खर्च होते. जर तुम्हाला एखादं काम करण्यासाठी सतत ओढ शोधावी लागत असेल किंवा साध्या कामासाठी लाच घ्यावी लागत असेल, तर समजून जा की तिथली मातीच खराब झाली आहे. सुरक्षिततेचा आणखी एक पैलू म्हणजे प्रतिष्ठेची सुरक्षा. तिथली लोक दुसऱ्यांच्या खासगी आयुष्याचा किती आदर करतात. जिथे स्त्रिया सुरक्षित नाही, जिथे रात्रीच्या वेळी बाहेर पडताना आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकत असेल, ती जागा घर बनवण्यास लायक नाही. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या भीतीमध्ये जगतो, तेव्हा त्याच्या मेंदूतील कल्पकता आणि कार्यक्षमता 50% कमी होते. तुम्ही प्रगती काय करणार जेव्हा तुमचं अर्धमन घरातल्याच्या चिंतेत अडकलेलं असतं? जिथे नीती मेली आहे आणि जिथे फक्त पैशाचे किंवा ताकदीचा बोलबाला आहे, तिथे तुमचं स्वाभिमान कधीही भरडले जाऊ शकतो. न्यायाची खात्री नसलेली जागा ही कोणत्याही क्षणी कोसळू शकणाऱ्या इमारतीसारखी असते. त्यामुळे जिथे तुमची बाजू सत्याची असेल तर न्याय मिळेल याची खात्री आहे, तिथेच तुमचं भविष्य सुरक्षित आहे. सुरक्षिततेनंतर जो मुद्दा येतो, तिथेच खऱ्या अर्थाने संघर्षाची ठिणगी भरते. आता होऊया अशा गोष्टीकडे जिथे 90% लोक तडजोड करतात आणि आयुष्यभर आतल्या आत जगत राहतात. ती गोष्ट म्हणजे तुमचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य. तुम्ही कधी अशा ठिकाणी राहिला आहात का जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला जज केलं जातं? जिथे तुम्ही काय खाताय, काय घालतात आणि कोणाशी बोलताय यावर लोकांच्या नजरा असतात? मानव स्वभाव हा मुक्त कक्षासारखा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला समाजाच्या जुन्या आणि चुकीच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. जिथे तुमची ओळख पुसून तुम्हाला गर्दीचा भाग बनवलं जातं, ती जागा तुमच्या आत्म्यासाठी तुरुंग आहे. स्वाभिमान म्हणजे फक्त गर्व नाही, तर तुमचं स्वतःचं अस्तित्व मान्य केलं जाणं होय. ज्या ठिकाणी तुमची जात, तुमचा धर्म किंवा तुमची आर्थिक परिस्थिती पाहून तुम्हाला वागणूक दिली जाते, तिथे राहणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीला स्वतःच फाशी देण्यासारखं आहे. विचार करा, जर एका शास्त्रज्ञाला अशा जागी ठेवलं जिथे फक्त अंधश्रद्धेचा बाजार आहे, तर तो तिथे कधीच शोध लावू शकणार नाही. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला हवं ते करण्याची मुभा असणं नव्हे, तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करताना कोणाची भीती न वाटतं. जिथे तुमच्या प्रगतीला तुमच्याच आजूबाजूची माणसं आडकाठी घालतात किंवा जिथे तुमच्या यशावर टाळ्या वाजवण्याऐवजी कुजबुज होते, तिथे तुमचा विकास थांबला आहे असं समजा. लक्षात ठेवा, गेलेला पैसा कष्टाने पुन्हा कमावता येतो, पण एकदा का तुमचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान तुटला तर तो पुन्हा उभा करायला जन्मही कमी पडतो. त्यामुळे जिथे तुमच्या विचारांना किंमत आहे आणि जिथे तुम्हाला हे तुम्ही म्हणून जगता येतं, ती जागा तुमची आहे. स्वाभिमान आणि सुरक्षितता तर मिळाली, पण तरीही एक अशी गोष्ट होते जिच्याशिवाय शरीर आणि मन दोन्ही हळूहळू थकतात. आपण पैशाच्या मागे धावताना आपल्या मुलांना विसरतोय का? शेवटची 5वी गोष्ट जी तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी सर्वात जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे निसर्गाचा सहवास आणि मनाची प्रसन्नता. मित्रांनो, आता आपण वळूया अशा एका गोष्टीकडे जिथे आपण आपले डोळे मिटून स्वतःची फसवणूक करतोय. आपण पैशाच्या मागे इतकं वेळ धावतोय की आपण हेच विसरून गेलो आहोत की आपण शेवटी रक्तमांसाची जिवंत माणसं आहोत, एखादं निर्जीव मशीन नाही. 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी तुमच्या वास्तव्याच्या ठिकाणी असायलाच हवी, ती म्हणजे निसर्गाचा सहवास आणि शांतता. आजच्या आधुनिक जगात आपण सिनेटच्या जंगलात स्वतःच कैद करून घेतला आहे, ज्या ठिकाणी शुद्ध हवा नाही, जिथे 24 तास फक्त गाड्यांचे कर्कश हॉर्न आणि प्रदूषणाचा जीव घेणं दूर आहे. ती जागा तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी एक संत विष, स्लो पॉइझन आहे. आपण घराला हो म्हणतो, पण विचार करा, जर तुमच्या घराची खिडकी उघडल्यानंतर तुम्हाला समोर फक्त दुसऱ्याच्या घराची भिंत किंवा धूर ओकणारी फॅक्टरी दिसत असेल, तर तुमचं मन कधी रिचार्ज होणार? एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. जपानमध्ये एक संकल्पना आहे ज्याला शिनरिन योकू किंवा फॉरेस्ट बाथिंग म्हणतात. तिथली डॉक्टर आजारी माणसाला औषधाऐवजी काही काळ निसर्गाच्या सानिध्यात घालवायला सांगतात. शास्त्र असं सांगते की जेव्हा आपण हिरवळीकडे पाहतो किंवा झाडांच्या सहवासात असतो, तेव्हा आपल्या शरीरातील कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन्स वेगाने कमी होतो. एका आलिशान फ्लॅटमध्ये राहणे जर तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत नसेल, तर त्या लाखो रुपयाच्या पगाराचा उपयोग काय? एक वास्तववादी उदाहरण पहा. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी मुंबई पुण्यासारख्या शहरात 30व्या मजल्यावर राहते. तिच्याकडे सर्व सुख सोयी आहेत,
पण तिला पक्ष्यांचा आवाज ऐकण्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ लावावा लागतो. या उलट एखादी अशी व्यक्ती आहे जिच्या घराबाहेर फक्त एक छोटंसं अंगण आणि 2 झाडं आहेत. मानसशास्त्र सांगतं की निसर्गाच्या जवळ राहणाऱ्या माणसाची निर्णय घेण्याची क्षमता आणि सर्जनशीलता इतरांपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. आपण आज आरोग्यपणाला लावून पैसा कमावतो आणि नंतर तोच पैसा पुन्हा आरोग्य मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये खर्च करतो. याला प्रगती म्हणत नाही, याला शुद्ध मूर्खपणा म्हणतात. ज्या शहरात रात्री आकाश पाहिल्यावर तुम्हाला तारे दिसत नाही तर फक्त धूर दिसतो, तिथे तुमचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होत आहे असं समजा. आयुष्य हे फक्त धावण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. सिमेंटच्या जंगलात स्वतःला काढून घेण्यापेक्षा जिथे आपला जीव मोकळा श्वास घेऊ शकेल असं ठिकाण शोधणं हेच खरं शहाणपण आहे. मित्रांनो, आज आपण जेव्हा 5 गोष्टीबद्दल बोललो, प्रगतीची संधी, प्रेरक संगत, सुरक्षा, स्वाभिमान आणि निसर्गाचा सहवास, हे केवळ शब्द नाहीत तर हे तुमच्या आयुष्याचे 5 भक्कम आधारस्तंभ आहेत. आयुष्याचा हा प्रवास करताना आपण अनेकदा अशा वळणावर येतो जिथे आपल्याला वाटतं की आता खूप उशीर झालाय, आता मी कुठे जाणार किंवा लोकांना काय वाटते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्य हे खूप मौल्यवान आहे आणि ते चुकीच्या जागी राहून बुधवारून संपवण्यासाठी नक्कीच नाही. जर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर असं वाटत असेल की तुमचं अस्तित्व तिथे संपत चालले, तुमचा स्वाभिमान दुखावला जातोय किंवा तुमचं आरोग्य धोक्यात आहे, तर वेळी सावध व्हा. बदल करणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट वाटते, पण बदलाशिवाय प्रगती कधीच होत नाही. भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला घाबरतो. पण लक्षात ठेवा, एखादं झाड जर चुकीच्या मातीत लावलं ना तर त्याला तुम्ही कितीही खत घातलं किंवा कितीही पाणी घातलं तरी ते कधीच बहरत नाही, ते फक्त जिवंत राहतं. तुम्हाला फक्त जिवंत राहायचंय की बहरायचंय आहे, हा निर्णय तुमचा आहे. आपण झाड नाही आहोत की आपण एकाच मातीत आयुष्यभर जगून राहावं. आपण माणसं आहोत. आपल्याला देवाने चांगल्याची, निर्णय घेण्याची आणि आपलं नशीब स्वतः लिहिण्याची शक्ती दिली आहे. एक नवी सुरुवात करा. अशी ठिकाणी जा जिथे तुम्हाला तुमच्या कष्टाचं मोल मिळेल, जिथे तुम्हाला सन्मानाने जगता येईल आणि जिथे तुमची स्वप्न मोठी असणे कोणाला ती वेडी वाटणार नाही. स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःच्या सुखासाठी खंबीर पाऊल उचला. गेलेला पैसा, गेलेली नोकरी पुन्हा मिळवता येते, पण गेलेला वेळ आणि गेलेला स्वाभिमान कधीच परत येत नाही. जगासाठी नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी योग्य जागा निवडा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या 5 गोष्टींपैकी तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रियजनांना पाठवा जे सध्या चुकीच्या ठिकाणी अडकले आहेत. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे आयुष्यातील खऱ्या प्रगतीचा शोध घेत राहणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि प्रगती करत राहा. स्वतःचा आदर करा, स्वतःच्या आयुष्याचा आदर करा. जय हिंद.